पंढरपुरात धनगर समाजाचं राज्यव्यापी उपोषण सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे। तरीही आंदोलक उपोषणावर ठाम आहेत। आंदोलकांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूयात। धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांची मुंबईतली आजची बैठक ही संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की येत्या 6 ते 7 दिवसामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये बसून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करू। यासाठी तात्पुरती काही समिती नेमण्याचा प्रस्ताव समोर आलेला आहे। आपल्यासोबत उपोषण करणारे हे बांधव आहेत, त्यांना काय वाटतं आजच्या बैठकीबद्दल विचारूया। ही समिती मुंबईला गेली होती, त्यांच्याकडून आता आम्हाला माहिती फोनवरून मिळाली की 7 दिवसांची मुदत गेली। मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, 7 पिढ्या गेल्या आमच्या। आम्ही राज्यकर्ते होतो, आम्हाला तुम्ही भिकारी करून टाकलंय। आमची 2.5 कोटी 3 कोटी जनता महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा आमचा एकही लोकप्रतिनिधी विधान समिती लोकसभेमध्ये नाही। 7 दिवसात मिळेल? नाही, 7 दिवसात समिती अशा किती गेल्या हो? सगळ्या चुलीत घाला त्या सगळ्या समित्या। सर्टिफिकेट द्या, GR काढा, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही आणि उद्यापासून मी पाण्याचा थेंब घेणार नाही। मुळात आम्ही यांना आता 7 तासाच्या अवधीने यांनी फक्त सांगा होतंय की नाही होतंय, कारण यांच्यावर आमचा 1% विश्वास नाही। कॅमेरा पर्सन राजू मिसळासह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।